हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल आर डी फार्मामध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे जे फार्मसिस्टच्या एक्झाम असतात, जसं की झेड पीची एक्झाम असेल, त्याचबरोबर डी एच एस सी एक्झाम असेल, डी एम आरची एक्झाम असेल, रेल्वेची असेल, महानगरपालिकेच्या फार्मसिस्टच्या एक्झाम असतील, म्हणजे कुठली पण फार्मसिस्टची एक्झाम असेल. तर या एक्झाममध्ये मित्रांनो एक इम्पॉर्टंट टॉपिक असतो, तो म्हणजे ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन. तर फार्मसिस्टच्या एक्झाममध्ये 100% या पॉईंटवरती क्वेश्चन विचारला जातो. तर याच्यामध्ये मित्रांनो जे रिपीटेड क्वेश्चन विचारलेले आहेत, तर असे टॉप 10 ड्रग जे असणार आहेत, तर ते आपण इन डिटेल या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहेत. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आर डी फार्मा यूट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसिस्टच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात, तर यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते. त्याचबरोबर मित्रांनो, आरोग्य विभागामध्ये जी अपकमिंग वॅकन्सी आहे, तर या वॅकन्सीसाठी आपण फार्मसी स्टुडंटला स्टडी मटेरियल पण प्रोव्हाइड करतोय. तर हे स्टडी मटेरियल तुम्हाला जर पाहिजे असेल, तर हा जो आपला ऑफिशियल व्हॉट्सअप नंबर आहे, तर यावरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता आणि स्टडी मटेरियल घेऊ शकता. किंवा तुम्हाला आरोग्य विभागाची बॅच घ्यायची असेल, तरी पण आपला आर डी फार्माचा ऑफिशियल नंबर जे आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करून बॅच पण परचेस करू शकता. आता मित्रांनो, आपण व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे वळू. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की टॉप 10 ड्रग ज्यावरती ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शनचे क्वेश्चन विचारले जातात. तर मित्रांनो, याच्यामध्ये जो पहिला ड्रग आहे तो जर आपण बघितला, तर अँटीबायोटिक वरती मॅक्झिमम वेळेस ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन वरती क्वेश्चन पेपरमध्ये येतात. तर मित्रांनो, क्लोरफिनॅकॉल जे आहे अँटीबायोटिक, तर याच्यावरती मित्रांनो ऑलमोस्ट सर्वच एक्झाममध्ये यावरती क्वेश्चन विचारलेले आहेत. म्हणजे डी एच एस सी बघितली आपण, झेड पीची बघितली, रेल्वेची बघितली, कुठलीही जरी तुम्ही एक्झाम बघितला, क्वेश्चन पेपर बघितला, तर या अँटीबायोटिकवरती क्वेश्चन विचारलेला आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो साईड इफेक्ट बघितलं, ग्री बेबी सिंड्रोम असेल, अप्लास्टिक अॅनिमिया असेल, बोन मॅरो सप्रेशन असेल. तर याच्यामध्ये मित्रांनो आता इथे ट्विस्ट काय असतो, की एक जो अँटीबायोटिक असेल किंवा ड्रग आहे, वेगवेगळे साईड इफेक्ट, डिफरंट साईड इफेक्ट खूप सारे दाखवतो. तर मित्रांनो, ज्यावेळेस असे मल्टिपल साईड इफेक्ट ड्रग दाखवतो, तर ऑप्शनमध्ये तुम्हाला एकच करेक्ट ऑप्शन भेटणार आहे. म्हणजे जर यावरती क्वेश्चन विचारला या पॉईंटवरती, तर तुम्हाला ऑप्शनमध्ये ग्रे बेबी सिंड्रोम जे आहे, तर तोच ऑप्शन भेटणार आहे, तो करेक्ट असेल. किंवा ग्रे बेबी सिंड्रोम नसेल, तर अप्लास्टिक अॅनिमिया हे ऑप्शनमध्ये असणार आहे. जर या ड्रगचं साईड इफेक्ट तुम्हाला विचारलं, एडीआर जर विचारलं गेलं, किंवा कुठल्याही ड्रगचा तुम्हाला साईड इफेक्ट, अँटीबायोटिकचा साईड इफेक्ट विचारलं, तर ऑप्शनमध्ये काय असेल, एकच ऑप्शन असणार आहे. एक ड्रग मल्टिपल साईड इफेक्ट दाखवतो, पण ऑप्शनमध्ये एक असेल. किंवा एखाद्या वेळेस अशा टाईपचा पण क्वेश्चन येऊ शकतो, की विच ऑफ द फॉलोइंग नॉट साईड इफेक्ट ऑफ टेट्रासायक्लिन. आता टेट्रासायक्लिन काय करतो, हे 4 साईड इफेक्ट दाखवतो. तर ऑप्शनमध्ये तुम्हाला हे 3 असतील आणि एक कुठला तरी दुसऱ्या ड्रगचा साईड इफेक्ट असेल. तर नॉट विचारल्यास काय असेल, तो ऑप्शन मित्रांनो करेक्ट असणार आहे. ठीक आहे, तर आपण क्वेश्चन पण व्यवस्थित रीड करणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो हा एक ड्रग झाला ज्यावरती खूप साऱ्या पेपरमध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. तर दुसरं ड्रग जर आपण बघितलं ज्याच्यावर साईड इफेक्टचा क्वेश्चन एक्झाममध्ये विचारण्यात आलेला आहे, तो म्हणजे टेट्रासायक्लिन. खूप वेळेस रिपिटेटिव्ह विचारण्यात आलेला आहे. तर ह्याचं मेन साईड इफेक्ट आहे टीथ डिस्कलरेशन. जर दाताचा जे कलर असतो तो चेंज करतो. त्याच्यानंतर बोन ग्रोथ इनहिबिटेशन, त्याच्यानंतर फोटोसेन्सिटिव्हिटी, हेपॅटोटॉक्झिसिटी, आणि हे काय करतो, दात आणि हाडामधलं कॅल्शियमला बाइंड करतो. आणि हे कॉन्ट्रा इंडिकेटेड पण असतो कुणामध्ये, जे प्रेग्नेंट वुमन आहे आणि 8 वर्षाखालील मुलामध्ये पण कॉन्ट्रा इंडिकेटेड असतो टेट्रासायक्लिन. तर मित्रांनो, तुम्हाला इथे पण लक्षात घेणे नाही की हे टेट्रासायक्लिनचं साईड इफेक्ट तुम्ही लक्षात ठेवा. आपल्या अपकमिंग एक्झाममध्ये हे विचारण्यात येऊ शकतो. त्याच्यानंतर थर्ड नंबरचं जे ड्रग आहे ज्यावरती रिपीटेड क्वेश्चन विचारतात, इम्पॉर्टंट असणारे आपल्या अपकमिंग एक्झामसाठी, ते म्हणजे सल्फोनामाइड्स. तर मित्रांनो, इथे जर साईड इफेक्ट बघितला, टिवन जॉन्सन सिंड्रोम्स असेल, क्रिस्टल युरिया असेल, हिमोलायटिक ॲनिमिया असेल, तर हे साईड इफेक्ट मित्रांनो सल्फोनामाइडचे असेल, तुम्हाला ऑप्शनमध्ये एक विचारला जातो. जर डायरेक्ट साईड इफेक्ट विचारला, तर ऑप्शनमध्ये एक करेक्ट असेल, याच्यापैकी एक ऑप्शनमध्ये तुम्हाला दिसणार. जर नॉट वरती विचारलं, विच ऑफ द फॉलोइंग नॉट साईड इफेक्ट ऑफ सल्फोनामाइड, तर 3 ऑप्शन दिसतील आणि एक दुसरं
दुसऱ्या ड्रगचा साईड इफेक्ट असेल. तर ज्यावेळेस असा क्वेश्चन विचारेल थोडंसं डिफिकल्ट आहे, त्याच्यामुळे तुम्ही ज्यावेळेस करता त्यावेळेस सर्व ऑप्शन तुम्हाला काय करायचे लक्षात ठेवायचे. पण मॅक्झिमम जे ट्रेंड आहे, जे क्वेश्चन पेपर आपण जर बघितलं तर त्या ट्रेंडमध्ये आपण बघितल्याच्यानंतर जो वेगळा साईड इफेक्ट दिसतो ना, तर तोच ऑप्शन त्यांनी दिलेला आहे. म्हणजे कसा, इथे जर आपण टेट्रासायक्लिनचं बघितलं तर ऑप्शनमध्ये भरपूर ठिकाणी टीथ डिस्क्लेरेशन दिलेलं आहे. त्याचबरोबर सल्फोनामाइडचा आपण विचार केला तर स्टीवन जॉन्सन सिंड्रोम जे आहे तर तो खूप वेळा ऑप्शन दिलाय. ट्रायमिथोप्राईमचं जर आपण बघितला, जो की 4th नंबरला ड्रग आहे, त्याच्यामध्ये मेगॅलोब्लेस्टिक ॲनिमिया जो आहे तर तो खूप वेळेस ऑप्शनमध्ये दिलेला आहे. आणि 4th जो ड्रग आहे जो की इम्पॉर्टंट असणार तो आहे ट्रायमिथोप्राईम. त्याच्यानंतर मित्रांनो आपला 5th नंबरला जो ड्रग आहे जे तुम्हाला करायचं आहे तुमच्या अपकमिंग एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे, तो म्हणजे अमायनोग्लायकोसाइड. त्याच्यामध्ये ओटोटॉक्झिसिटी असेल, नेफ्रोटॉक्झिसिटी असेल, न्यूरोमस्क्युलर ब्लॉकेज असेल, तर हे वेगवेगळे साईड इफेक्ट दाखवतो. आणि मित्रांनो बाकीचे अदर साईड इफेक्ट असतात, छोटे साईड इफेक्ट म्हणजे ओमिटिंग असेल, नॉझिया आहे, कोणताही ड्रग असे साईड इफेक्ट दाखवतो. तुम्ही बुकमध्ये जर बघितलात तर अमोनोग्लायकेटच्या साईडमध्ये इफेक्टमध्ये ते तुम्हाला दिसतील, पण MCQ मध्ये ते ऑप्शन येत नाहीत. म्हणून इथे जे ॲड केलेले आहेत या इमेजमध्ये ते इम्पॉर्टंट आहेत, जे की तुम्हाला ऑप्शनमध्ये दिसणारे साईड इफेक्ट असणार आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो जो नेक्स्ट क्वेश्चन आहे जो तो पण खूप वेळेस एक्झाममध्ये विचारलेला आहे, तो आहे आयसोनाझाईड. तर याच्यामध्ये पेरिफेरल न्यूरोपॅथी असेल, हेपॅटिटिस असेल, आणि ह्याच्यामध्ये मित्रांनो इथे जे एक्सप्लेनेशन केलेलं आहे ना, एका क्वेश्चन पेपरमध्ये हा विटॅमिन B6चा पण क्वेश्चन विचारलेला आहे. कारण हे आयसोनाझाईड काय करतं, इथे आपण तो MCQ पण एक सॅम्पल म्हणून ॲड केला होता. हां, इथे बघितलं ना तुम्ही तर 3rd नंबरचा जो MCQ क्वेश्चन आहे, विच विटॅमिन शुड बी गिवन विथ आयसोनाझाईड. म्हणजे ज्या ट्रीटमेंटला आयसोनाझाईड स्टार्ट केल्याच्या नंतर कोणता विटॅमिन तो सोबत दिला जातो, विच विटॅमिन शुड बी गिवन. तर याच्यामध्ये विटॅमिन B6 असणार आहे. का? कारण ते काय करतात, डिफिशियन्सी क्रिएट होते त्याच्यामुळे. तर हे पण तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो 7th नंबरला जो ड्रग आहे, जो IDR म्हणून इम्पॉर्टंट आहे आपल्या एक्झाममध्ये, तो म्हणजे लिनेझॉलिड. त्याच्यामध्ये बोन मॅरो सपरेशन असेल, थ्रम्बोसाइटोपेनिया असेल, ऑप्टिक न्यूरोपॅथी असेल, सिरोटोनिन सिंड्रोम्स असेल, तर याच्यावरती पण तुम्हाला क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो अँटीबायोटिक्समध्ये फ्लुरोक्विनोलोन्स असेल, टेंडॉन रप्चर असेल, क्यूटी प्रोलॉंगेशन असेल, कार्टिलेज डॅमेज, फोटो सेन्सिटिव्हिटी असेल. त्याच्यानंतर 9th नंबरला जो ड्रग आहे तो पण इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये ट्रिप्टोमायसिन, ओटोटॉक्झिसिटी आणि नेफ्रोटॉक्झिसिटी. आता हे ट्रिप्टोमायसिन जे आहे ना मित्रांनो, ते अमायनोग्लायकोसाइड या कॅटेगरीमधलाच अँटीबायोटिक आहे. पण इथे ट्रिप्टोमायसिनचं साईड इफेक्ट पण क्वेश्चन पेपरमध्ये खूप वेळेस विचारलंय, अमायनोग्लायकोसाइडचं पण विचारलेलं आहे. सो त्याच्यामुळे इथे 9th नंबरला इथे दिसणार आहे. आणि त्याच्यानंतर आहे मित्रांनो लास्टला, ते म्हणजे ॲस्पिरिन. तर ॲस्पिरिनचं पण गॅस्ट्रिक अल्सर, ब्लिडिंग हा जो साईड इफेक्ट आहे ना, हा ऑप्शनमध्ये खूप वेळा दिसतोय. कॉक्स इनहिबिटर ड्रग आहे NSAID मधला, गॅस्ट्रिक इरिटेशन प्रोड्यूस करतो, व्हायरल फिवर असल्यास मुलांना दिल्यास, रे सिंड्रम्स हा पण मित्रांनो साईड इफेक्ट आहे. हा पण खूप वेळेस ऑप्शनमध्ये करेक्ट ऑप्शन, साईड इफेक्ट ऑफ ॲस्पिरिन, साईड इफेक्ट ऑफ ॲडवर्स ड्रग रिॲक्शन ऑफ ॲस्पिरिन, रे सिंड्रम्स पण दिलेला आहे. सो मित्रांनो हे जे 10 ड्रग मी इथे ॲड केलेत, तर हे ॲड कशाच्या बेसिसवर केलेत, प्रिव्हियस इयरचे जेवढे पण क्वेश्चन पेपर आहेत ते बघूनच ॲड केलेले आहेत. म्हणजे कोणता साईड इफेक्ट सर्वात जास्त वेळेस विचारलाय, तर असे 10 जे ड्रग आहेत, असे 10 जे ड्रग आहेत त्याच्यामध्ये अँटीबायोटिक्स असतील, तर यावरती रिपीटेड ज्यावरती क्वेश्चन विचारलेत तर ते ॲड केले. म्हणजे मॅक्झिमम टाईमला खूप साऱ्या स्टुडंटला क्वेश्चन काय असतो की सर साईड इफेक्ट कोणत्या ड्रगचे केले पाहिजेत, एक्झामसाठी इम्पॉर्टंट कोणते आहेत. तर मित्रांनो एक्झामसाठी इम्पॉर्टंट जर बघितलं तर हे जे 10 ड्रग आहेत हे रिपीटेड विचारलेत. याचा अर्थ असा आहे का की तुमच्या अपकमिंग पेपरमध्ये या 10 पैकी दुसरं नाही येणार, येऊ शकतं, पण मित्रांनो त्या ऑप्शनमध्ये ह्यांचे जे साईड इफेक्ट हेच दिसतील तुम्हाला. तिथे
थोडंसं हे 10 जरी तुम्ही करेक्ट रिमेंबर ठेवले, बाय हार्ट केले, तर तुम्हाला ऑप्शनमध्ये ग्रे बेबी सिंड्रोम दिसला, तर तुम्ही इथे विचार करू शकता की हा तर दुसऱ्या ड्रगचा आहे. समजा टीथ डिस्कलेशन दिसलं, तिथे तुम्ही लक्षात ठेवू शकता की टेट्रासायक्लिनचं आहे. तर असे तुम्ही एक-एक ऑप्शन मिनिमाइज करून, एक-एक ऑप्शन रिमूव्ह करून करेक्ट आन्सरपर्यंत जाऊ शकता. सो हे 10 तर तुम्ही बाय हार्ट करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून जे साइड इफेक्टवरती क्वेश्चन विचारला जातो, तर तो क्वेश्चन तुमचा करेक्ट येणार आहे. आणि मित्रांनो, साइड इफेक्टवरती क्वेश्चन 100% विचारला जातो, कुठलीही फार्मसीची एक्झाम असेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल, हा व्हिडिओ तुमच्या सर्व फ्रेंडसोबत नक्की शेअर करा. आणि मित्रांनो, असे जे इम्पॉर्टंट टॉपिक असणार आहेत, तर त्याचे जे टॉप MCQ क्वेश्चन किंवा टॉप क्वेश्चन जे विचारले जातात 10, तर सर्व टॉपिकवरती, सर्व पॉईंटवरती असे आपण व्हिडिओ बनवणार आहेत. त्याच्यासाठी आपल्या RD फार्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. थँक यू ऑल.